बघा आता या कमळाला सुद्धा कळी आलेली आहे, पण हा रंग कोणता निघाला ते काय माहिती. कारण 1-2 कलर मी यावर्षी लावले होते, आता समजेल कोणता निघते. हा पिंक कलरचे तादी येऊन गेले, खूप सुंदर फुलं दिसतात. वाटरलेली कमळाचे पानं बघा किती छान दिसतात. उन्हाळ्यात विशेष काळजी तुम्ही अशी घ्या की याच्यामध्ये आहे ना पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. बऱ्याचदा आपण पाणी न दिल्यामुळे झाडं खराब होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे ही जी शेवाळ आहे ही काढत राहा, याच्यामुळे कीड झाडांना लागू शकते. आणि थोडं प्रॉब्लेम होण्याच्या पहिलेच जर काढलं ना तर मग जास्त प्रॉब्लेम होत नाही. हे वरच्यावर काढून तुम्ही जर खत बनवत असाल तर खतामध्ये टाका, एखाद्या कुंडीमध्ये टाका. आता उन्हाळ्यामध्ये हे पण पाणी थोडं शोषून घेईल आणि दुसऱ्या झाडांनासुद्धा आपला फायदा होईल. आणि अशा पद्धतीने बघा पाणी देताना आहे ना तुम्ही एखादा मग वगैरे ठेवून पाईप त्याच्यामध्ये टाकून द्या. हळूहळू पाणी आपलं स्वच्छ होत राहील आणि त्याच्यामुळे जे काही बारीक बारीक मच्छर किडे वगैरे असतात ते पाण्यासोबत वाहून जातील खाली. अशा पद्धतीने तुम्ही बघा देऊ शकता. आणि वरच्यावरच असं केल्यामुळे काही दिवसातून किडे निघून जातील बाहेर. आणि तुम्ही खत वगैरे उपयोग करत असाल तर नेहमीच असं करू नका की पूर्ण पाणी जाईल. त्याच्यामुळं आपण जे खत वगैरे देतो ते पण चाललं जाईल पाण्यासोबत. आणि बघा शेवाळ भरपूर होते. बाकी या वाटरलीला बघा पनामा आहे, भरपूर कड्या येतात तिला आणि एकदा आल्यानंतर कंटिन्यू फुलं येतात तिला. आणि लावायला सोपी आहे, हार्ड आहे हे थोडी, म्हणजे खूप दिवस चालते आपल्याकडे, काही होत नाही हिला. आणि त्याच्यासोबत बघा असे बऱ्याच वाटरलीमध्ये थोडे थोडे शेवाळ झालेले आहे. कड्या मात्र बऱ्याच याला आल्या आहे, पण उन्हाळ्यामुळे कड्यांची साईज थोडी छोटी होऊ शकते, फुलांची साईज थोडी छोटी होऊ शकते, फुलं लवकर सुकतात. कारण यावर्षी गरमी खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून म्हटलं चला तुम्हालाही सांगावं. म्हणून पावसाळा आला की तुम्ही काळजी करू नका. वाटरलिली खूप जास्त ग्रोथ घेते, खूप सुंदर दिसते आणि तेव्हा पाहण्यासारखं असते. म्हणून उन्हाळा जाऊ द्या. आणि उन्हाळ्या फक्त आपले झाडं वाचले पाहिजे, व्यवस्थित राहिले पाहिजे. प्रत्येक झाडाबद्दल बोलते, अशी काळजी घेतली पाहिजे. नाही की असं नाही झालं पाहिजे की हो मग त्याला भरपूर फुलं आले पाहिजे. या वाटरलिलीला बघा किती कळ्या आलेल्या आहे, पण कळ्याची साईज बघा छोटी आहे सध्या तरी. आणि कारण ते वातावरणामुळे सर्व होत आहेत. आता बऱ्याच झाडांचं तसं होत आहे, फुल छोटे येतात जास्त गरमीमुळे उन्हामुळे. त्याच्यामुळे आपण त्या झाडांची ही अपेक्षा नका करू की फुलं आले पाहिजे. तुम्ही हीच अपेक्षा करा की आपली झाडं फक्त वाचले पाहिजे उन्हाळ्यामध्ये. बाकी ऋतूत ते खूप छान ग्रोथ घेणार आहे पुढं. फक्त आपल्याला आता वाचवण्याचं काम करायचं आहे. त्याच्यासाठी विशेष काळजी घ्यावं लागते की पाणी योग्य प्रमाणात द्यायचं आणि अशी कीड वगैरे न लागणार, त्याच्यासाठी थोडी काळजी घ्यायची. ह्या 2 गोष्टीची तुम्ही काळजी घेऊ शकता. बघा भरपूर वाटरलिली लावलेली आहे आणि दररोज याला काळजी घ्यावं लागते मला. असे खराब झालेलं पानं वगैरे काढून टाकते मी. आणि हेच काळजी घ्यावं लागते. वाटरलिलीची विशेष असं काही नसते. आणि एकदा जर तिनं ग्रोथ घेतली ना मग खूप सुंदर आपली बाग असते. याला बघा किती फुलं येऊन गेलेले होते आणि याच्या शेवाळ झालेली आहे. आता जसं की एखाद्या झाडाला फुलं आले की ते झाड थोडंसं त्याची एनर्जी जात असते, म्हणून असे बघा पानं वगैरे थोडे वेगळे दिसतं त्याचे. हे असं झाडांसोबतसुद्धा होते, कारण ते एवढे फुलं दिलेले होते यांनी, 6-7 फुलं लागले होते आणि त्याच्यामुळे त्याची एनर्जी बरीचशी गेलेली आहे. आता बघा हे सर्व काढलेले आहे घाण मी आणि पाईप असं सोडून दिलेलं आहे याच्यामध्ये. हे पूर्ण भरेल आणि जे काही खराब वगैरे पार्ट असेल ते बाहेर येतील, वाहून जातील याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि पाणी स्वच्छ राहणार आहे. आणि बरेच पॉलिनेटरसुद्धा येते ना याच्यावर पाणी प्यायला. आणि घरगुती खतांचा मी उपयोग करत असते, केमिकलचा नाही करत, कारण त्याच्यात पॉलिनेटर खूप येतात पाणी प्यायला त्याच्यामुळं. बघा हे फुलं आता सर्व सुकलेले मी काढून घेते आणि आता परत किती दिवसानं फुलं येतील ते आपल्याला पुढं समजेलच. पण अशी मी विशेष काळजी घेत असते उन्हाळ्याची. आणि बघा किती प्रमाणात आपल्याकडे वाटरलिली लावलेली आहे, कारण ही वाटरलिली बरीचशी तेच ते कलर निघणारे मला शेअर करायचे असतात, म्हणून मी जास्त प्रमाणात लावलेली आहे. आणि जे एक एक कलर आहे तो माझ्याकडे ठेवत असते, कारण एकदा जर वाटरलिली तुम्ही लावाल ना तुमच्याकडे दरवर्षी वाढत जाते. बरेच वाटरलिली आहे की पानापासूनच नवीन नवीन रोपे तयार होतात. बघा आता पानांची ग्रोथ एवढी नाही आहे की तयार होणार, पण पावसाळ्यात हे खूप जास्त प्रमाण वाढते की मुळांवर तयार होतात, झाडं तयार होतात पानांवर बऱ्याच वाटरलिलीचे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ माहिती नक्की सांगा. धन्यवाद सर्वांच्या मनापासून. बघा कसे पॉलिनेटर पाणी प्यायला येतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते. धन्यवाद.